तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया ब्लॉगला सुरुवात. तर इतके दिवस झाले ब्लॉग येत नव्हता कारण गावी गेलेली होती. माझ्या भाचीचं लग्न होतं आणि खूप छान लग्न वगैरे झालं. मग लग्नामध्ये तुम्हाला माहीतच आहे ना, तर नवरीची मामी म्हटलं म्हणजे भरपूर कामं असे आलेत आणि भरपूर कामामध्ये बिझी झाले. पण छानपैकी एक दोन जे व्हिडिओ बनवले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहेत. पण घरी येऊन 2 दिवस झालेले आहेत आणि भरपूर अशी कामं होती कारण दिवाळी होती. मग दिवाळीचा सगळे कामं वगैरे सोडून तसेच आम्ही गेलेलो होतो. आता जवळजवळ मला जाऊन 10 दिवस झाले आहेत, 10-11 म्हणजे सोमवारी गेलेलो आम्ही. सोमवारी आणि लग्न होतं मग सोमवारी 5-7 दिवस आधी गेलो. मग 2 दिवस झाले आहेत येऊन मला, कारण पलकची एक्झाम होती. मग मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच निघावं लागलं. पण म्हणून मग आधी 3-4 दिवस आधी आम्ही गेलेलो लग्नाच्या. तर शुक्रवारी लग्न होतं, मला वाटतं शुक्रवारी का शनिवारी, नाही रविवारी लग्न होतं. सोमवारी मंगळवारी गेलेलो आम्ही सकाळीच. तर 8-1 दिवस राहिले मी. तर त्याच्यानंतर 2 दिवस झाले येऊन आणि तुम्ही बघता आहात भरपूर अशी कामं होती आणि लग्न खूप छान पार पडलेलं आहे आणि भरपूर अशी कामं होती. जितकं व्हिडिओ शूट केले आहे ते तुमच्यासोबत एक ब्लॉग मी शेअर केला फक्त. आणि आता मेहंदीचा ब्लॉग जो आहे थोडाफार मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओलाच मी एंडमध्ये लावणार आहे. कारण मग आजचाही भरपूर कामं आहेत. सध्या गावाहून आलेलं आहे तर तुम्हाला माहीतच आहे गावाहून आल्यावर किती कामं असतात. ते घरातली सगळी कामं, धूळ वगैरे झाली होती, सगळी आवरलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे कपडे पूर्ण सोफावरून इथे कपडे आहेत. 2 दिवस झालं मी हे सगळे कपडे इथे वॉश करत आहेत, जे गावाला कपडे वगैरे नेले होते. मग घरी दिवाळी होती, सणासुदीचे आपले खूप पसारा पडलेला होता. कपडे चेंज करतो, पूजा वगैरे असते, तर भरपूर अशी कामं होती. तर धुणं चाललेलं आहे. आजही भरपूर असे कपडे धुतले आहेत. हे बघा, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. भरपूर असे कपडे धुतलेले आहेत आणि चाललं आहे धुणं अजून माझं. कपडे वगैरे सगळे धुवून ते टाकलेले आहेत. 2 दिवस झाले सगळे कपडे धुते मी. तर हे बघा, तर चला अशा पद्धतीने कामं चालले आहे. मॉर्निंगमध्येच ब्लॉग स्टार्ट करणार होती पण म्हटलं कामं होती मग जरा बिझी झाले. आणि आज तसंही गुरुवार आहे, मग म्हटलं चला थोडीफार पोछा तर नाही मारत मी गुरुवारचा, कधीच पोछा नाही मारू. नारले होता पण आता कपडे वगैरे काढले, दुसरे कपडे वाळत घातले, त्यांचं पाणी निघलं तेव्हा. मग म्हटलं आता स्वयंपाक करत होती, बाकीची कामं तर आवरून झाली. पलक या स्कूलमध्ये गेले, ते लोक येथील आता, वाजतायत 12:30. तर चला 12:30 झाले आहेत आणि मी इथे बनवत आहे छानपैकी थालीपीठ बनवते आज. म्हटलं भाजीला वगैरे काही नाही तर थालीपीठ वगैरे बनवूया. तर चला रिंगलेट वगैरे आणते मी, तर थालीपीठ वगैरे बनवून घेते. आणि आज वर्षाचं शेवटचं गुरुपुरुषामृत योग आहे, तर त्याच्यासाठी घरात थोडंसं स्वास्तिक वगैरे काढून घेतलं, पूजा केली, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि थालीपीठ बनवली आज. हे बघा, थालीपीठ बनवते कारण रोज रोज भाजीला काय करणार. आता गावाहून आली आहे तर अजूनपर्यंत मी मार्केटला वगैरे नाही गेली, भाज्या वगैरे काही नाही घरामध्ये. तर मी आले गावाहून, 2 मुलं आले आणि सतीशन ते अजून थांबले तिथे, कारण लग्न झाल्यानंतर मग नवरीला घ्यायला वगैरे जातात, मग त्याच्यासाठी मामा वगैरे हवे. तर हे थांबले. माझे सासूबाई आहेत, त्या 2 जण आज येणार आहेत तिथे, तर येथीलच. ते आता बसले आहेत बसवर. नाशिकला गेलेलो होतो आम्ही, लग्न नाशिकला होतं, तर लग्नासाठी नाशिकला गेलेलो होतो महाराष्ट्रात. तर मी आधी आली, ते थांबले तिथे, ते लोक आज बसले आहेत, तर आज येतील ते संध्याकाळपर्यंत. तर म्हणून भाजी वगैरे आणली नाही, घरात आली. भरपूर अशी धूळ वगैरे ती साफसफाई केली, थोडीशी झाडझूड झाली. 2 दिवस दिवाळीचा पसारा तसाच सोडून गेलेली, ते सगळं आवरलेलं आहे. म्हणजे चाललंय तरी बी बरंचसं झालं आहे काम माझं. मग त्या गडबडीत म्हटलं ब्लॉग शूट करायला खूप वेळ जातो, मग सगळं शूट घेता घेता. तर मग त्याच्यासाठी, आणि तिथे होती तर माझं जमलंच नाही ब्लॉग एडिटिंग वगैरे. तर मला माहीत भरपूर अशी कामं होती, मग राहिलं ते माझं. तर आता मी हे बनवून घेते. पुढचं काय कसं होतं हे बघा. छान मस्त असे थालीपीठ बनवत आहे गरमागरम. आणि चटणी वगैरे आहेच केलेली माझी, बनवून ठेवलेली होती. चटणी वगैरे बनवून ठेवलेली असते. हे बघा, शेंगदाण्याची चटणी छान ते बनवून ठेवलेली आहे, तर तीच थालीपीठ सोबत खाणार आहोत. नाही तर मग लोणचं असलं तरीही चालतं. तर थालीपीठ बनवून घेते मी ते.
हे बघा छान खरपूस असं भाजून घेतलं एका साईडने. त्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेणार आहे. आणि छान तेल टाकायचं, तूपही टाकू शकता तुम्ही. याच्यामध्ये भाज्या जर ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. माझ्याकडे आज भाज्या वगैरे नव्हत्या, पण कांदा बारीक चिरून मी इथे टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं, चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. असं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, थोडासा गरम मसाला, धणा पावडर, जिरा पावडर, थोडीशी अजवाईन आणि कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. ह्या गोष्टी सगळ्या मिक्स केल्या, चवीनुसार मीठ टाकलं आणि छानपैकी थालीपीठ बनवून घेतलं. हे बघा इथे पीठ भिजवून ठेवलं आहे मी. हे बघा थालीपीठाचं. तर अशा पद्धतीने मी इथे बनवून घेत आहे. तर इथे थालीपीठ बनवून घेतलं आहे. छानपैकी असं खरपूस बनवून घेत आहे. त्याच्यात तुम्हाला ॲडिशनल भाज्या वगैरे करायच्या असतील तर अशा पद्धतीने भाज्या वगैरे मिक्स करू शकता तुम्ही. याच्यात मी फक्त कांदा वगैरे मिक्स केलेला आहे. आणि तर छानपैकी दोघी साईडने भाजून घेते आणि मग बघूया आपण पुढचं काय. तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर चला, थालीपीठ इथे बनवून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे चटणी बनवणार होती, पण तेच शेंगदाणे वगैरे आणि खोबऱ्याची थंडीमध्ये खाल्लेली खूप छान असते. शेंगदाणे आणि खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडं जिरं आणि अख्खा लसूण बिना चिलायचं त्याच्यात टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे. पण ते मिक्सर खराब होतं म्हणून ते काही लावायला नाही भेटलं. तर चला, नवरीची इथे एंट्री झालेली आहे आणि मेहंदीचा प्रोग्राम आहे. आम्ही कालच मेहंदी काढली होती सगळ्यांनी. त्याच्यानंतर मग आज जी नवरीबाई आहे, भाची माझी ही, तर यांचंच लग्न आहे. तर त्यांनी आज वगैरे मेहंदी काढली होती. मग छोटासा असा घरचा आणि तिचे म्हणजे फॅमिली मेंबर आणि तिचे फ्रेंड्स वगैरे यांचा गेट टुगेदर म्हणजे असं छोटंसं इथे घरदारासमोर मेहंदीचा प्रोग्राम वगैरे ठेवला होता. छान होता प्रोग्राम, ही छान झाला आणि सगळे आले होते. आणि ही आता जॉब वगैरे करते, आशा वर्करमध्ये कामाला आहे माझी भाची. तर छान दिसत होते. मेकअप वगैरे खूप छान केला होता. हेअरस्टाईल वगैरे पार्लरमध्ये केली होती आणि मेकअप वगैरे तर आपला घरीच असतो. तर छान असं मेहंदीचं नाव वगैरे लावलं होतं आणि छान असा मंडप वगैरे पण होता. तर यांचंच लग्न आहे. तर चला बघूया. आता प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. आलेले आहेत बाहेर. मग त्याच्यानंतर यांनी स्वतःचे म्हणजे डान्स वगैरे पण बसवलेले आहेत. ते पुढे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. जरीही मला कॉपीराईट आलं तरीही मी ते शेअर केलेले आहेत. तर म्हटलं बघू, नंतर आपल्याला म्यूट करता येतील. तर ते मी शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत. तर ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान त्याला कमेंट वगैरे द्या. तुम्हाला कसं वाटलं आमच्या इथला मेहंदीचा प्रोग्राम तर नक्की सांगा. ह्या सगळ्या तिच्या फ्रेंड्स वगैरे आहेत, बाकीचे हे आमचे नातेवाईक आहेत. ते असतं ना, सगळेजण फोटो वगैरे काढते. तिचं औक्षण वगैरे करून घेतलेलं आहे इथे. त्याच्यानंतर सगळ्यांचे फोटो वगैरे काढण्यात चालले आहेत. मग आता फोटो वगैरे औक्षण करून घ्यायचं आणि ओवाळायचं. त्याच्यानंतर मग मेहंदी तर हातावर काढलीच होती दुपारी आणि मग ते मेहंदीचे कोण वगैरे ठेवले ते डेकोरेट करून आणि मग नंतर हातात कोण वगैरे पकडायचा आणि मग अशा पद्धतीने मेहंदीचा प्रोग्राम चालू होतो. तर हे बघा, छोटासा असा मंडप टाकला होता, साधा सिंपल अगदी. दारापुढे आपण हायफाय क्वालिटी नसले तरीसुद्धा छोट्या आणि छोट्या याच्यात आनंद किती मानायचा हेच खरंच शिकलंच पाहिजे. तर ही तिची बहीण आहे मोठी आणि जिजाजी आहेत ते सुद्धा ओवाळून घेत आहेत तिला आणि फोटो वगैरेही काढणं चाललं होतं. आणि नंतर मेहंदी हाताला वगैरे लावायची ते बसून आणि ओवाळणी वगैरे टाकून घेत आहेत सगळे. आणि हे तिची मावशी आणि काका आहेत माझ्या भाचीचे, म्हणजे माझी मोठी नणंदबाई आहे ही. तर ते सुद्धा ओवाळून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग ओवाळणी टाकत आहेत. ही तिची फ्रेंड आहे, तिचे हजबंड आहेत, ते सुद्धा ओवाळून घेत आहेत आणि ओवाळणी वगैरे टाकत आहेत. तर हे बघा, छान असा प्रोग्राम झाला आणि मजा पण आली. चला मग थोडंसं इथे पुढे फास्ट वगैरे करणार आहे, पण म्हटलं चला, भरपूर असा मोठा व्हिडिओ झाला होता कारण प्रत्येकाचे फोटो काढायचा मोबाईलमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं शूट घ्यायचं तर भरपूर असा लेंथ जातो व्हिडिओचा. तर म्हणून मी थोडंसं इथे कटछट वगैरे केलेली आहेत. भरपूर अशी लोक होते. ही पलक आहे, पलकसुद्धा ओवाळून घेत आहे. तर ही माझी मुलगी आहे तर ती ओवाळत आहे दीदीला. तर चला फोटो वगैरे काढून घेत आहे आणि मग ओवाळून वगैरे झालं आणि मग पुढचा कार्यक्रम होणार होता. सगळ्यांनी छानपैकी असं डान्स बसवलेला आहे. तर डान्स खूप छान झाले सगळ्यांचे.
आणि आवडलं मला ते. नवरीबाईने सुद्धा डान्स केला होता, तो सुद्धा नक्की बघा पूर्ण. आणि छान छान अशा मस्त कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचे रिप्लाय म्हणजे देणारच आहे, पण वाट बघेल मी तुमच्या कमेंटची. तर तुम्हाला जर हे असे प्रोग्राम आमच्या घरचे लग्नाचे वगैरे आवडत असतील आणि काय काय घरात चाललं आहे आता हे सगळं आवडत असेल तर छानपैकी खूप खूप साऱ्या कमेंट करा. मग मी डेली व्हिडिओ बनवून एडिट करून अपलोड करीन, कारण त्याला व्ह्यूजही आले पाहिजे. तरच महत्त्व आहे. खूप मेहनत लागते, प्रत्येकालाच माहीत असेलच सगळ्या यूट्यूबरला, पण जे यूट्यूबवर नसतील त्यांना माहिती असेल. याच्यामागे खूप अशी मेहनत असते. तर नक्की नक्की रिप्लाय करत जा. व्हिडिओ बघितल्यावर लाईक करत जा, शेअर करत जा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. त्यांनाही सांगू शकता की माझ्या ह्याच्यात तर तुम्हाला सगळीच माहिती भेटणार. म्हणजे आता हे फॅमिली फंक्शन आहेत, मग आमचं डेली रुटीनचं काय काय कशी लाईफस्टाईल असते म्हणजे चाललं असतं, हे तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते. आणि तुम्हालाही काही सजेशन द्यायचं असेल, काही सांगायचं असेल तर नक्कीच मला सांगत चला. तर अशा पद्धतीने छान असा मेहंदीचा प्रोग्राम झालेला आहे. आणि हे बघा मागे बघताय तुम्ही किती जण आहेत बसलेले. चेअर्स वगैरे ठेवल्या होत्या, थोड्याशा चेअर मागवलेल्या होत्या. मंडपवाल्याला पण मंडप मागवतात, थोड्या चेअर राहतात, पण तेच वरच बसल्या होत्या. चेअर वगैरे बाकीचे होते बसलेले आणि खाली बसले होते. भरपूर असे लोक आलेले होते लग्नामध्ये आणि छान झाला प्रोग्राम, अगदी छान. तर बघूया आता. हे तिचे सगळे फ्रेंड्स आहे आजूबाजूचे, तिच्या बहिणीचे आजूबाजूचे सगळेजण आलेले होते. न बोलवता सगळे अगदी आवडीने आले होते. तर ह्या तिच्या बहिणीच्या बाजूला राहतात, त्यांच्या फ्रेंड सर्कलमधले आहेच. तर ह्या अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे. हे बघा छानपैकी फोटो वगैरे काढले, सगळं झालेलं आहे. आणि चाललं आहे थोडंसं. हा क्षण आला लग्नाचा म्हणजे कोणती मुलगीला डोळ्यामध्ये पाणी नक्कीच येतं. आणि तुम्हाला माहीत नसेल ही नवरीबाईचीच मुलगी आहे यांचं. ती खूप रडत होती. दोघी मायलेकींचा एकमेकीमध्ये खूप जीव आहे. सिंगल मदर म्हणून तिने खूप मोठं केलेलं आहे मुलीला. लहानपणापासून अगदी 1.5 वर्षाची असल्यापासून तिने सांभाळलं आणि मोठं केलं. म्हणजे आता ती 6वीची असेल, 6वीला वगैरे आहे, 5वी 6वीमध्ये. तर जमलं, दुसरा चान्स भेटलेला आहे तर छान वगैरे भेटला आहे. म्हणून खूप सगळेजण थोडे इमोशनल झाले होते, कारण मुलगी खूप छान आहे. मतलब सिंगल मदर, सगळं सांभाळलं तिने एकट्या मुलीला. रूम वगैरे केलेली होती आणि प्रोग्राम तर खरंच खूप छान झाला आणि लग्नसुद्धा खूप छान झालेलं आहे. तुम्हालाही अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये विचारा. तर हे बघा सगळेजण इथं आले होते. आता हा डान्स सुरू झालेला आहे. हा परम आहे, तिच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. तर आता इथे सगळ्यांचे डान्स तुम्हाला दिसणार आहे नंतर पुढे. तर याने सुद्धा खूप सुंदर असा डान्स केला आहे. आणि ही तिची मुलगी आहे जिचं लग्न आहे. तर मुलगी आहे तिचं, हे दुसरं लग्न आहे, पण छान अगदी स्थळ भेटलेलं आहे आणि आम्हालाही खूप खुशी झालेली आहे. ही मुलगी आहे 6वीला सॉरी. छान आहे, तिचा स्वभावही छान आहे आणि मस्त असा डान्स केला होता तिने. खूप भारी डान्स करते तशी ती. खूप ॲक्टिव्हसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांचे डान्स वगैरे चालले आहेत. चला तुमच्यासोबत नंतर शेअर करते बाकी काही गोष्टी. डान्स बघा तुम्ही आता.
कुछ तोला मुस्कुरा के दिया जो दिया तू ही धूप तू ही छाया तू ही अपना पराया और कुछ ना जानू बस इतना ही जानू तुझमें रब दिखता है यारा रब दिखता है यारा मैं क्या करूं सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं तुझमें रब दिखता है यारा मैं क्या करूं। खूप एन्जॉय केलेला आहे। त्याच्यानंतर हळदीचा दिवस झाला, मग लग्नाचा झाला, पण नंतर मला टाईमच नाही भेटला व्हिडिओ बनवण्यासाठी। पण हे जे जितकं बनवलं होतं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये ज़रूर सांगा प्लीज़।